नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मराठा ठोक मोर्चाचं मुंबईत आंदोलन. सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात होणार. सागर बंगला ते सिल्वर ओक आंदोलन. उद्धव ठाकरे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर. सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगेंच्या घेणार भेटी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता. राज ठाकरे आज लातूर दौऱ्यावर. मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. मुंबईत आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीचे सदस्य बैठकीला राहणार उपस्थित. आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्य खंडपीठापुढे सुनावणी. नंतर 2, 3, 10, 15, 20 आमदार आले तर मग मुख्यमंत्र्याचा गणपती करू आम्ही. उठून शिरून टाकू समुद्रात. बांगलादेशमध्ये हिंदूंना माराल तर आम्ही पण निवडून मारू. भाजप नेते नितेश राणेंचा बांगलादेशींना थेट इशारा. शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत. मुलगा साजिब वाजेद यांचं मोठं वक्तव्य. पुणे शहरात झिकाचा धोका वाढला. शहरात झिका विषाणूचे एकूण 66 रुग्ण. रुग्णांमध्ये 26 गर्भवती महिलांचाही समावेश. ऑलिम्पिकमध्ये पैलवान निशा दहियाचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभव. खांदा डिस्लोकेट होऊनही निशा लढली. आणि मनू भाकरवर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं सोपवली मोठी जबाबदारी. पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात मनू असणार भारताची ध्वजवाहक.